आज तुम्ही स्वतःच्या पैशानं स्वतःच्या ताकदीनं तुम्ही मंडळी इथं आला। मला वाटतंय 3.5 लाखाच्या वर रुपये देखील गोळा झाले, त्यांची यादी देखील आली आणि खर्च काहीतरी 2 लाख रुपये झाला, 2,10,000 रुपये जेवण वगैरे। बांधवांनो, हाच प्रोग्राम भारतीय जनता पार्टी किंवा काँग्रेसला घ्यायचा असता तर कमीत कमी 1 कोटी रुपये खर्च केला असता किंवा 1.5 कोटी रुपये गेला असता। पण आज जी इथं आलेले आहेत, तुम्ही माझ्यावर प्रेम करणारी माणसं आहात आणि खऱ्या अर्थानं तुम्ही आज इथं आलेला आहे। बांधवांनो, मी माड्यात उभा राहिलो, खासदार झालो म्हणजे तुमच्या सर्वांच्या सोन्याच्या चुली होतील असं काही नाही, परंतु मला खासदार होणं का गरजेचं वाटतंय ते मी थोडक्यात सांगणार आहे आपल्याशी। बांधवांनो, मी कधीच आमदारकी लढली नाही आणि लढणार नाही। मी झालो तर खासदारच होणार आहे आणि मेणबत्तीसारखी माझी भूमिका आहे। मी जळत राहिलो पण प्रकाश मात्र शेतकऱ्याला मिळत राहील एवढी भूमिका मी अदा करणार आहे। मी कुठल्या पक्षाचं तिकीट मागायला जाणार नाही, तर तिकीट देणारा मी नेता आहे, तिकीट देणारा। आय एम नॉट डिमांडर, वी आर ए कमांडर, वी आर ए कमांडर। या जिल्ह्याचं नेतृत्व आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी सुद्धा केलं, ते राष्ट्रीय नेते बनले, ते राष्ट्रीय नेते बनले। परंतु मला सुदैव असं मिळालं की मला पक्ष बनून त्याच पक्षाचा आमदार खासदार व्हायचं भाग्य मला मात्र मिळालं। हे माझा त्यांच्यातला फरक आहे। आमदार होता येते, मंत्री होता येते, खासदार होता येते, मुख्यमंत्री होता येते, पर कुणाच तरी झेंडा घेऊन मी तुमच्या स्वाभिमानावर, तुमच्या तनावर धनावर हा झेंडा तयार केला आणि झेंडा खाली पडून दिला नाही। तो महात्मा फुलेच्या गावात तयार केला आणि तो अखेरपर्यंत घेऊन जाण्याचा मी विडा उचललेला आहे। बांधवांनो, तुम्ही म्हणणार हे काय चाललंय? मी नम्रपणे आपल्याला सांगू इच्छितो, मला जास्त वेळ देता आला नसेल। 1 लाख मतं तुम्ही मला दिली माड्यानं, पत्रकारांनी बी वर्गण काढून मला मदत केली, त्यांनी बिचाऱ्यांनी सहकार्य केलं। परंतु मी 1 वर्षा 15 वर्षात काय केलं तर कन्याकुमारीपासून ते काश्मीरपर्यंत हा तुमच्या जिल्ह्यातला झेंडा देशाच्या गादीवर नेण्याचा प्रयत्न तळमळीने केलेला। मी विकलो गेलो नाही। पत्रकारांना मी सांगू इच्छितो, मोदी साहेब सुद्धा मला म्हणले होते, देवेंद्र फडणवीस मला म्हणले होते, गोपीनाथ मुंडे मला म्हणले होते आणि गडकरी साहेब सुद्धा म्हणले होते, महादेवराव तू कमळ तिकीट घे आणि दुसऱ्या दिवशी पक्ष सोड। मी त्यांना म्हणलं नाही, तुमचं मी सर्वांचं पाय धरतो, पाया पडतो। मी झोपडी कशासाठी बांधली आणि मी त्याग कशासाठी केला की लग्न करणार नाही, संसार करणार नाही, घरी जाणार नाही आणि कुठल्याही पाहुण्याशी दुस्ती करणार नाही, ही शपथ घेऊन आलेलो आहे साहेब। म्हणलं मी त्याला तळा जाईल, मी मंत्री होईल, आमदार होईल, मुख्यमंत्री होईल, पंतप्रधान होईल, पण मी जी शपथ घेऊन घरातनं 20, 22, 23 वर्षापूर्वी फिरलेलो आहे त्या शपथेचं काय करायचं? त्यावेळेस त्यांनी सांगितलं तुझा विचार तू बघ। मला बरेच लोक म्हणले मेहता साहेब की तुम्ही कमळ घेतला असता तर बारामतीमधून जिंकला असता, बरोबर आहे, परंतु मी हारलो तरी देशाचा नेता मला बारामतीच्या जनतेने केलं। आज मी आमदार आहे, ज्या तुम्हीच लोकांनी कधी मोहिते सर, आढाव सर असेल, सारे पत्रकार असतील, तुम्ही 1000 रुपये दिलेले आहेत, त्या तुमच्या हजाराच्या जीवाचा आमदार म्हणून मी आज बोलत आहे, स्वाभिमानाने मी बोलत आहे। तुम्ही जे पैसे दिले आहेत, 30 वर्षापूर्वी मदत केलेली आहे, त्या पैशाचा वापर मी बिअर बारमध्ये, कुठल्या हॉटेलमध्ये किंवा वाईटासाठी केलेला नाही। बांधवांनो, वाईटासाठी केलं नाही। मी मिनिस्टर झालो, माझ्याकडे 15,000 कोटीची 3 खाती होती, रुपयाचा भ्रष्टाचार केला नाही। आईची शपथ घेऊन सांगतो, 1 रुपयाचा खुल्ला गेला नाही। मलाही पैसे खाता आला असतं, मोठं होता आलं असतं, परंतु आता स्वाभिमानाने तुमच्याजवळ भाषण करता आलं नसतं। ए खाली बस, तुझी फाईल काढू, तुझ्या मागे ईडी किंवा काहीतरी लाव, पट्ट्या आझाद पंच आजही फकीर आहे आणि फकीर म्हणूनच राहणार आहे, लक्षात ठेवा। मला माझा स्वाभिमान तुमचा विकायचा नाही। सर्व समाजाने मदत केली,
त्यात ब्राह्मण असेल, मारवाडी असेल, मराठा असेल, साळी माळी कोळी, दलित असतील, मुसलमान असतील, सर्व लोकांचं मला योगदान आहे. माझ्या घरच्यांचं योगदान नाही. आई वडिलांनी मला जन्म दिला, पण त्यांचं पैसे घेऊन मी काही राजकारणात आलो नाही. त्यांना मी सांगितलं मी तुम्हाला काही देणार बी नाही, तुमचं काही घेणार बी नाही. जिंकला महादेव जानकर तर तुमचा समजा, आणि हारला तर सांगा आमचा नव्हताच म्हणून डिक्लेअर करा, असं मी माझ्या आईला सांगून आलो होतो बांधवाला. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, उपेक्षित लोक आहेत, राष्ट्रीय समाज आहे, सर्व समाज आहे, नुसत्या एका जाती धर्मासाठी बोलत नाही, सर्व समाजाची माणसं आहेत. माझा एक ख्रिश्चन सुद्धा नगरसेवक आहे, मुस्लिम आहे, जैन आहे, ब्राह्मण आहे. मराठ्याचे 2 आमदार झाले, एक वंजारी समाजाचा आमदार झाला, मुसलमानाचा नगराध्यक्ष झाला. जैन समाजाची माणसं आहेत, मारवाडी समाजाची माणसं विजयी झालेत. माझा फोटो लावून बांधवांनो, म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, आजची लढाई नुसत्या खासदारकीची नाही, मला या देशाचं नेतृत्व करण्याची संधी मला मिळणार आहे. देशाचं शत्रुत्व करण्याची. मी जन्माला आलो सातारला, पण माझा विजय झाला मराठवाड्याला. पहिला आमदार माझा मराठवाड्यात विजय झाला, आताचाही आमदार माझा मराठवाड्यातलाच आहे. ज्या भारतीय जनता पार्टीवर मी गेलो, काही चूक केली नाही, त्यांनी माझा आमदार पळवला. त्यांनी आम्हाला एकही लोकसभेला जागा दिली नाही, विधानसभेला सुद्धा एक जागा दिली नाही. शेवटी बंडखोरी करून डॉक्टर रत्नाकर गुट्टेला जेलमध्ये असताना निवडून आणला. बांधवांनो, हे लक्षात ठेवा. आम्हाला नाही विचारलं तर तुम्हाला देखील काय करू, फौजदाराचा पोलीस करण्याची ताकद महादेव जानकर मध्ये आहे. आम्ही जर तुमच्यावर असू तर तुम्ही परत होचाल, तुम्ही आमच्यावर नचाल तर तुम्हाला सत्तेत बसून देणार नाही. माझी आपल्याला विनंती आहे, मी माड्यातून लढणारच आहे, पण परभणीतनं सुद्धा पत्रकारांना सांगतो लढणार आहे. आणि मी आज सांगतो, परभणीतून मी 2 लाखाच्या फरकाने विजय होतोय, 2 लाखाच्या. माडावाल्यांनी ठरवायचं आहे काय करायचं आहे ते. 2 लाखानं परभणी जिंकणार आहे. आणि ज्यावेळेस महादेव जानकर दिल्लीला खासदार म्हणून जाईल, तेव्हा महाराष्ट्रात 35 आमदार या राष्ट्रीय समाज पक्षाचे असतील. 35 आमदार. आणि ज्यावेळेस 35 आमदार असतील तेव्हा मुख्यमंत्री काशीनाथ शेवते आपल्या पक्षाचा नाही होणार. पण काशीनाथ शेवते तुला विचारल्याशिवाय महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बसणार नाही. मला कधीच आयुष्यात मुख्यमंत्री व्हायचं नाही. शपथ आज घेतोय मी, महादेव जानकर कधीच मुख्यमंत्री होणार, कधीच मला मुख्यमंत्री व्हायचं नाही. मिळाली संधी तर 5-10 मिनिटं मी पंतप्रधान होण्याचा प्रयत्न करणार, पण तुम्हा मंडळीला मात्र मुख्यमंत्री करणार आहे मी. काशीनाथ शेवते तुम्हाला संधी चांगली आहे. तुम्ही कोठारी साहेब तुम्हालाही संधी चांगली आहे, कोठारीला बी संधी मिळणार आहे मुख्यमंत्री व्हायची. हे का मी सांगतो, आय एम ए नॉट डिमांडर, आय एम ए कमांडर. मी बनवणारा कुंभार आहे, बनवणारा आहे मी, मागणारा नाही. मागणारा नाही मी, म्हणणार नाही रेल्वे देतो, पाणी देतो, ह्याची भाषा नाही करणार. आता अरे सत्ता तरी द्या ना तुम्ही. महादेव जानकरचं नावच काफी आहे, बाकी काय लागणार नाही. तुम्हाला सांगतो, सरकार कोणाचं बी असू द्या, ही बंदोबस्त करणार आहे. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, डॉक्टर तौफिक शेख बोलला, आज मोठेपणा म्हणून बोलत नाही. 5 ते 6 आमदार मी विदर्भातून महादेव जानकरचा फोटो लावून निवडून आणतोय. 5 ते 6. आणि चान्सेस नीट लागला तर विदर्भात ते बी खासदार होणार आहे. विदर्भातनं सुद्धा. पश्चिम महाराष्ट्राच्या लोकांना मी सांगू इच्छितो, विश्वास ठेवा. दुसऱ्याचा झेंडा घेऊन आमदार तुमच्याकडे येतील, प्रत्येक समाजाचं बुजगाव येईल, तुम्हाला उल्लू बनवल, त्यांच्यापासून सावध राहा. मी बुजगाव म्हणून कधी आलो नाही, तुम्हाला मत मागण्यासाठी येणार नाही. स्वाभिमान देण्यासाठीच मी तुमच्याकडे येईन. स्वाभिमानाची भाषा करतोय. काँग्रेस असू द्या, भाजप असू द्या, शिवसेना असू द्या, राष्ट्रवादी असू द्या. आता कोणतरी बोललं की पवार साहेबांनी, नाही बाबा तसं काही नाही, आमच्या अध्यक्षानं सांगितलंय आम्ही स्वतंत्र लढणार आहे, अजून काही कुणाचं काही चर्चा झालेली नाही. आणि तसल्या भ्रमात राहू नका. कोणतरी पाठिंबा दिलं मग काढून घेईल, ही असली बनगड बंद करा. तुम्ही काही काळजी करू नका. इथं भारतीय जनता पार्टीची आणि राष्ट्रीय समाज पक्षाची लढत होणार आहे. माढा मतदारसंघात तुफान लढत होणार आहे. आणि मी आज चॅलेंज देऊन सांगतो, 2 मतदारसंघातून महादेव जानकर विजय होतोय. परभणीतला निकाल लागेल आणि माढ्याचाही निकाल लागेल. आज विजयाचा मेळावा आज तुम्हाला घेऊन आत्मविश्वास देण्यासाठी आलोय. समजा यदा काही बरं वाईट झालं तर खचून जाऊ नका. 20-25 आमदार येतील
तेव्हा पत्रकार महोदयांना माझी विनंती आहे की मला राज्यसभेवर तरी राष्ट्रीय समाज पक्षाची लोक पाठवतील ना कमीत कमी. कोण बी येईल म्हणून जानकर साहेब तुमचे 35 वाघ आहेत, 37चं कोटिंग आहे, 2 अपक्ष घ्या आणि राज्यसभेवर जावा. मग तर कोण अडचणी येणार नाही ना, कोण अडचणी देणार नाही ना. पण मी खासदार होणार आहे आणि मला दिल्लीला जायचं आहे, हे फायनल झालेलं आहे बांधवांनो. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, स्वतःच महादेव जानकर फिरून फिरावं लागेल. मला देशभर फिरावं लागणार आहे, देशभर मी सभा घेणार आहे. माड्याला जास्त वेळ मी देणार नाही. तुम्हाला पैसा खर्च करावा लागेल. बबनदादा विरकर पैसा 5 पैसे आम्ही देणार नाही. यादव डॉक्टर पैसे तुम्हालाच द्यावं लागतील, नाही तर आताच सांगा अर्ज भरू नका म्हणून. तुम्ही जर पैसे देत असाल तर अर्ज भरणार आहे, पैसे देत नसाल तर मी अर्ज भरणार नाही. तुमची काय तयारी आहे मला सांगा, आहे का नाही. पत्रकारांनी फोटो घ्यावा जरा, सर्वांचा हात वर आहेत, घ्या फोटो, तिकडे कॅमेरा फिरवायचा. आणि बांधवांनो थँक्यू. मी तुम्हाला देईन तो स्वाभिमान देईन. बांधवांनो ही राष्ट्रीय नेत्याची निवड आहे, राष्ट्रीय नेत्याची निवड आहे. तुम्हाला देशाचं नेतृत्व जर माडा हा जगाच्या पाठीवर, सोनिया गांधीचा रायबरेली, पवार साहेबांचा बारामती, ममता बॅनर्जीचा शिकणोना, हे मतदारसंघ जर तुम्हाला देश लेवलला न्यायचं असतील तर राष्ट्रीय नेत्याला तुम्ही मत दिलं पाहिजे, राष्ट्रीय नेत्याला मत दिलं पाहिजे. माझे मित्र इथले खासदार आहेत, ते माझे मित्र आहेत चांगले, पण ते राष्ट्रीय नेते होऊ शकणार नाहीत. कार्यकर्ता आहेत, ते कार्यकर्ता आहेत. मग कार्यकर्ता आणि नेत्यामधला फरक स्पष्ट करा, एवढीच माझी तुम्हाला विनंती आहे. मी नेता म्हणून मत मागण्यासाठी आलोय, तुम्ही कार्यकर्त्याला मत देणार का नेत्याला मत देणार हे तुम्ही ठरवायचं आहे बांधवांनो. लीडर आणि लॅडर मधला फरक करा. हु इज द लॅडर अँड हु इज द लीडर. लॅडर ही वरच्या मजल्यावर जाण्यासाठी शिडी वापरली जाते, दॅट इज कॉल्ड लॅडर म्हटलं जातं. लॅडर हा कार्यकर्ता असतो, पण लीडर ऑलवेज स्ट्रॉंग असतो. मग लीडर आणि लॅडर मधला फरक तुम्हाला करावा लागेल. म्हणून आज जे मत मी मागण्यासाठी आलो आहे तुमच्याकडे, तुमच्या दारात फिरणार आहे मी, ते देशाचं इलेक्शन भवितव्य बदलण्यासाठी. मला संधी द्या, मला लोकसभेत गेल्यानंतर काय करता येते. मला 17 भाषा येतात, 17 भाषा महादेव जानकरला येतात. देशातलं राज्य कुठलं ठेवलं नाही चालत देखील मी सांगेन. मिर्झापूरची कटली गल्ली कुठं आहे, कुठलं गाव कुठं आहे, रायबरेली किती किलोमीटरला काय आहे ते देखील मी सांगण्याचं काम करीन. बिहारचं विचारा, पश्चिम बंगालचं विचारा, तिथलं देखील 15-20 वर्ष जे फिरत होतो ते मजा करण्यासाठी फिरत नव्हतो बांधवांनो. पण माझी तुम्हाला विनंती आहे, नसूल तुमच्या लग्नाला आलो, नसूल एखाद्या मैताला येऊ शकलो नसेल मी, ती माझी मजबुरी आहे. परंतु हा महादेव जानकर तुमचा स्वाभिमान घेऊन देशभर फिरत आहे. परवा ज्यावेळेस CMची मिटिंग झाली, नॅशनल ओबीसी लीडरची मिटिंग झाली, त्यात सारे मुख्यमंत्री होते, मीच फक्त एकटा मुख्यमंत्री नव्हतो. त्या मिटिंगला मी होतो बांधवांनो, मीच होतो महाराष्ट्रात. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, पक्ष आपला आहे, तुमच्या जिल्ह्यातला पोरगा आहे महादेव जानकर, सातारा जिल्ह्यातला आहे. जिल्हा शेवटी मला साताराच लिहावं लागणार आहे. त्यामुळे सातारकरांना माझी विनंती आहे की 2-2 लाखाचं लीड जर तो मान खटावून फलटणनं दिलं तर मी बाकीच्या जिल्ह्याचं, तिकडल्या 4 जिल्ह्याचं बघतो काय, 4 तालुक्याचं काय करायचं आहे. मग तुमचं काम आहे फलटण, कोरेगाव आणि मान खटाव या दोघाची जिम्मेदारी आहे. राष्ट्रीय नेत्याला मतदान द्यायचं काय, एका कार्यकर्त्याला मतदान द्यायचं, एवढीच माझी विनंती आहे. टीका करणार नाही. सत्ता त्यांची आहे, इथली सत्ता त्यांची आहे, तिकडली माझ्याकडे सत्ता नाही. त्यामुळे तुम्हाला हे देईन ते देईन मी काय असलं म्हणणार नाही. पट्ट्या करून दाखवणारा इंजिनियर आहे, मागणारा नाही, मी बोलणारा नाही. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, आम्ही पार्लमेंटमध्ये कुठल्या गोष्टीचं डिबेटिंग केलं पाहिजे. सुप्रियाताई भाषण चांगले करतात पार्लमेंटमध्ये, डॉक्टर कोल्हे भाषण चांगलं करतात, पण दुर्दैव आमच्या खासदाराचं भाषणच आम्हाला ऐकायला मिळत नाही. आमचं खासदाराचं भाषण ऐकायला मिळत नाही. त्या पार्लमेंटमध्ये बोलताना इंटलेक्च्युअल पण लागतो, बुद्धिजीवी पण लागतो, बुद्धी लागते, बुद्धी.
महादेव जानकर सभागृहात न चालला तर बरेचसे मिनिस्टर बघणार म्हणणार महादेव जानकर चल रहा है, महादेव जानकर चल रहा है. ही जी क्वालिटी आहे ती मी क्वालिटी, माझा बाप खासदार नव्हता, आमदार नव्हता, मंत्री नव्हता, सरपंच नव्हता, ती तुमच्या ताकदीवर, तुमच्या पैशावर, तुमच्या कष्टावर मला तुम्ही नेता बनवलेला आहे. तुमचं योगदान आहे. मेहता साहेब, राष्ट्रवादीनंतर 2 नंबर फलटणमध्ये पार्टी कुठली आहे तर तिचं नाव राष्ट्रीय समाज पक्ष आहे. पाठीमागचं मतदान घ्या तुम्ही, 2 नंबरचा पक्ष राहील. आणि आता तर काय काळजी चांगली आहे. मला असं वाटतंय की ह्या लोकांचा, बऱ्याच लोकांचा मला आशीर्वाद सुद्धा मिळेल. आत्ताच ते उजागर करण्यात काय अर्थ नाही. माळशिरसचा बी आशीर्वाद मलाच मिळेल, फलटणचा बी आशीर्वाद मलाच मिळेल. का तर फलटणला विधानसभेला पैरा मी केलता मेहता साहेब. माझ्या पैऱ्याची फेड तुम्ही केली पाहिजे फलटणकरांनी, ही माझी त्यांना विनंती आहे. दोघांना देखील इशारा काफी आहे. ज्यांना पाहिजे माझं म्हणणं आहे ते कळालेलं आहे त्यांना, म्हणून तीही दोघंही मला सहकार्य करतील अशी मी अपेक्षा व्यक्त करतोय. मला अपेक्षा आहे त्यांची अपेक्षा मिळेल. आणि त्यांना दोघांनाही माझी विनंती आहे, तुम्ही राष्ट्रीय नेता बनतोय त्याला मतदान द्यावं. हे तर तुम्ही सांगितलं तर डेफिनेटली विजय होतोय. म्हणून बांधवांनो, आपला जास्त वेळ न घेता सत्य काय असत्य काय, हा पक्ष आज 17 राज्यात आहे. 17 राज्यात आहे. आज बरीच लोक, पहिली भाजप चांगली होती, वाईट नव्हती, कष्ट करून चालणारी भाजप होती. पण आजची भाजप ही सारी काँग्रेस झालेली आहे. बांधवांनो, काँग्रेस झालेली आहे. पुराणी भाजप ही सारी राष्ट्रीय समाज पक्षावर राहणार आहे. जुनी भाजप आहे ना, रवींद्र कोठारी, तुम्ही कुठल्या पक्षात होता? उभा राहा. भारतीय जनता पार्टीत होता. बसा बसा बसा. 100 नगर जिल्ह्यातले भारतीय जनता पक्षाचे 100 कार्यकर्ते जानकर साहेबांच्या नेतृत्वात येत्या काही दिवसात प्रवेश केलेले दिसतील. मातब्बर भाजपाचे काळजी करू नका, आज त्यांचं वारं जोरात चाललंय. भाजपाचं खरंच लोकांचं प्रेम असतं तर अशोक चव्हाण साहेब वगैरे मोठी माणसं घ्याय नाही पाहिजे होती. खरं सांगायचं, खरंच भाजप आहे का नाही, म्हणजे खरंच सांगायचं भाजप खरंच जर थम्पिंग मेजॉरिटी आहे तर मग ह्या मोठ्या माणसांना काय. अशोक चव्हाण साहेब चांगला माणूस आहे, ज्याचा बॉर्न अँड बर्थच त्यांचं कुठं झालं, काँग्रेस फॅमिलीत झालं, गांधीवादात झालं. त्यांना बिचारीनं मजबुरीनं तिथं जावं लागलं. मजबुरीनं, ते माझे चांगले मित्र आहेत, मजबुरीने जावं लागलं. मग मजबुरीने जर तुम्ही दादागिरी करचाल तर सामान्य जनता, शेतकरी फार हुशार आहे. तुमची मस्ती कुठं जिरवायची हे त्या सामान्य जनतेला कळतं. म्हणून बांधवांनो, माझी आपल्याला विनंती आहे, ह्या गोष्टीचा विचार आपण मंडळींनी करा. आणि बांधवांनो, तुम्हीही राजकारणात बी पॉलिटिकल बना, राजकारण करा. आपली माणसं म्हणतात राजकारण वाईट आहे, बिलकुल नाही. घरात 3 मुले असतील तर एका पुरीला अधिकारी बनवा IAS, एका पुरीला उद्योगपती करा, जैन मारवाडी बनवा, आणि एका पुरीला खासदार किंवा आमदार करा. माझा पक्ष पसंत नसेल राहू द्या, माझ्यात काय दोष असेल सोडून द्या, पण हे गोष्ट केल्याशिवाय तुम्ही सुधारणार नाही. तुमचं नेतृत्व कुणाच्या हातात देताल आणि ते नेतृत्व भ्रष्टाचारी बनतंय, व्यभिचारी बनतंय. त्यामुळे या देशाचं वाटोळ झालंय. बांधवांनो, अशा नेतृत्वाच्या ताब्यात देश गेल्यामुळं आपलं वाटोळ झालंय. आम्हाला संसार करायची काही गरज नाही ना. मला कोणतरी जेवण देते, कोणतरी पैसे देते. नोटांचा हार, सकाळी टेंभुर्णीपासून नोटांचा हार मिळतं तर काशीनाथ शेवते 2-2.5 लाख रुपये मिळाले असतील बहुतेक. 2.5 लाख रुपये फायद्यात आहे ना तुम्ही. म्हणजे ह्याचा विचार करा. काँग्रेसचा भेटतोय साहेब, राष्ट्रवादीचा भेटतोय, BJPचाही म्हणून म्हणतोय साहेब तुम्ही उभाच राहिलं पाहिजे, अर्ज माघारी घेऊ नका. म्हणजे काय भानगड काय म्हणलं, मला पाडायसाठी तर उभा करत नाही ना तुम्ही. बांधवांनो, माणसाचं प्रेम लगेच कळतं. चेहऱ्यावर बघितलं का माणूस समजून येतो. ही जी माणसं बसलेली आहेत आज स्वतःच्या पैशाने इथं आलेत बिचारे, त्यांना मी काही देखील दिलं नाही, फोटोसुद्धा काढून दिले नाहीत. तुमचं माझ्यावर प्रेम असंच राहू द्या. मी शेवटच्या रक्ताच्या थेंबापर्यंत तुमच्या स्वाभिमानाला जिवंत ठेवण्याचं काम करेन. तुमचा स्वाभिमान जिवंत ठेवू. काय आम्ही वाईट केलं तर? काँग्रेस राष्ट्रवादी आम्हाला विचारत नव्हती म्हणून काँग्रेसमध्ये भारतीय जनता पार्टीवर मुंडे साहेबांनी आम्हाला मुलगा मानून त्यांच्याबरोबर युती केली. आम्ही त्यांच्याशी राहिलो. आम्ही कधीच कपट कारस्थान केलं नाही. पण त्यांनी काय केलं, आमच्याशी कपट कारस्थान केलं. बोलायचे एक आणि करायचे एक. आदल्या दिवशी माझ्या 2 सभा घेतल्या, जिंतूरला आणि दौंडला. बी फॉर्म माझा जोडलाय. आणि मागल्या तासाभरानं मला फोन येतो, तिथला डेप्युटी कलेक्टर माझाच भाचा होता. त्यानं सांगितलं, मामा
आपला फॉर्म गुल झालाय आणि कमळ लावलंय. दौंडमध्ये तीच गोष्ट घडली आणि जिंतूरमध्ये घडली. त्याचा आज बदला महादेव जानकर घेणार आहे. पुढच्या बारीनं दौंडचा आमदार सुद्धा राष्ट्रसभाचा असाल. दौंडचा आमदार सुद्धा राष्ट्रसभाचा असाल. बांधवांनो, आम्ही सरळ मार्गी भोळी बाबडी माणसं. आम्हाला असलं गनिमी कावं आलं नव्हतं. पण आता गनिमी कावात तुम्ही एक डाव टाकलाय, पट्ट्या महादेव जानकर 2 डाव टाकल्याशिवाय चालणार नाही. मी बी इंजिनियर आहे. मी काय आर्टला झालो नाही, MA BA काय नाही, DN नाही. पट्ट्या बी इंजिनिअरिंग आहे. आणि पैसे भरून इंजिनियर झालो नाही तर मेरिटमध्ये इंजिनियर झालो आहे. मेरिटमध्ये मग काय मेरिट असतं ते दाखवतो तुम्हाला. आम्ही तुमच्याशी युती केलेली आहे. युतीचा धर्म तुम्ही पाळला पाहिजे. आम्ही इथेही सभेला लक्षात ठेवा. EVM बद्दल तुम्ही सावधान राहिलं पाहिजे. EVM बद्दल मग आपण बघू. मग त्यांनी एक काठी काढली तर मी 2 काट्या घेऊन तयार. त्याची काय काळजी करू नका तुम्ही. ते काळजी करू नका. धमकीला उत्तर धमकीनं दिलं जाईल. पण माझा विचार आहे, बाहुबल तो योद्धा श्रेष्ठ आणि बुद्धिबल तो जगश्रेष्ठ. बुद्धीनं लढाई जिंका, जगात तुम्ही विजय होता. जगात विजय होता. शेतकऱ्याला माझी विनंती आहे, नुसत्या शेतीवर अवलंबून राहू नका. तुम्हाला उद्योगधंद्यात पडावं लागेल. अमेरिका जगावर राज्य का करते तर इंडस्ट्रियलायझेशन जास्त आहे. आणि इंडिया गरिबात का आहे ते इंडियामध्ये शेतीचा धंदा जास्त आहे. त्यामुळं आम्ही बदललो पाहिजे. शेतकऱ्याने ठरवलं पाहिजे, माझा एक पोरगा तर उद्योगपती बनला पाहिजे. ITI असू द्या, छोटंसं गॅरेज टाका, छोटंसं दुकान टाका, छोटंसं हॉटेल टाका, छोटीशी कंपनी टाका PVC पाईपची. पण धंद्यात पाडा आपली पोरं. नुसत्या शेतीमुळे तुमची प्रगती होणार नाही. मग शेती जर तुम्हाला करायची असेल तर तुमचाच पोरगा आमदार खासदार करा, तुमचाच पोरगा मंत्री करा, तर त्याला दर द्यायला ठरवल. आणि एक पोरगा कलेक्टर करा आणि एक पोरगा मिनिस्टर करा. त्यावेळेस शेतकऱ्यांनो तुम्हाला न्याय मिळेल. नाही तर न्याय कोण देणार नाही. कोर्टाच्या बाबत कोर्टाचा मी सन्मान करतो. सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट, कोर्टावर हे करायची काही गरज नाही. निकाल आपल्या बाजूचा मिळणारच नाही. काल बघितलं असेल निकालाचं काय झालं. कोर्ट तुमचं नाही, संविधान तुमचं, कोर्ट तुमचं नाही. या अशा भूमिका चालल्या. यासाठी तुम्हाला राजकीय जागृती व्हावी लागेल. राजकारण करावं लागेल. लोकसभेत आणि विधानसभेत बुद्धिजीवी पोरं तुमची पाठवावी लागतील. आणि त्या पक्षाच्या अजेंड्यावर नाही तर जनतेच्या अजेंड्यावर तुम्हाला चालावं लागेल. हे पक्षाच्या अजेंड्यावर आमदार खासदार जातात. तुम्हाला जनतेचा अजेंडा होऊन देत नाहीत. म्हणून कधी रामाचं नाव घेऊन, कधी हिंदूचं नाव, कधी मुसलमानाचं नाव धर्मात भांडणं लावून देशात अराजकता पसरवतात. कधी मराठा विरुद्ध OBC हे षडयंत्र केलं जातं. ह्याच्यापासून देखील आपण सावध राहिलं पाहिजे. आम्ही काय म्हणलं, मराठा समाजाला आरक्षण मिळावं. राष्ट्रीय समाज पक्षाची भूमिका आहे, फक्त OBCला हात लावू नका. OBC गरीब आहे, त्यातले छोटे छोटे जाते आहेत, त्यांना काहीच मिळालं नाही. त्यांना न देता स्पेशल आरक्षण द्यायची भूमिका करा बाबा. पण ती बी काय केलंय, दोघाला खेळवत ठेवले. हे म्हणते शपथ घेऊन सांगतोय शिवाजी देणार, ती म्हणते देणार नाही. आता काय होते काय कळत नाही. म्हणून उद्याच्या लोकसभेत आणि विधानसभेत कोण देणार आहे, देणेकरी तुमचा, देणारा तुमचा पाठवा. एवढीच माझी तुम्हाला अपेक्षा आहे बांधवांना. तर तुमचं भलं होणार. म्हणून हे पक्ष कुणाला मत द्यावं, कसं द्यावं ह्याचा विचार करावा. शिक्षणाच्या बद्दल आम्हाला बदल करायचा आहे. मी जर आज मिनिस्टर असतो, दुग्ध विकास मंत्री, तर 3, 5, 8, 5ला 100 रुपये लिटरला दर दिला. तर 100 रुपये बांधवा. 50 रुपये बुकटीला मीच दर पहिला दिला. 5 रुपयेचं अनुदान पहिलं मीच वाढवलं. सारे अधिकारी विरोध करत होते. पट्ट्यांना ऐकलं, म्हणलं हा राजीनामा घे, पण तुम्हाला हे द्यावं लागेल शेतकऱ्याला. त्या शेतकऱ्यांचं दर आज देखील वाढलं. शेतकऱ्याला देता येत नाही का? मिनिस्टरच्या मनात पाहिजे, इच्छाशक्ती पाहिजे. होतं बांधवांनो. म्हणून माझी आपल्याला विनंती आहे, तुम्ही किती दिवस पाण्यासाठी लढाई करणार? पाणी माणसाला संधी द्यायचा प्रयत्न करा. एकदा संधी द्या. एकदा महादेवांकडे संधी दिली का दगड टाकला का माळ्यात निवडून येणार. असं बघा. दुसरं, आम्हाला एसीत लोळायची सवय नाही, रेस्ट हाऊसला बसायची सवय नाही. कष्ट करायची ताकद आमच्याजवळ आहे. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, सर्व राष्ट्रीय समाजाला, सर्व समाजाला माझी विनंती आहे, त्या गोष्टीवर गौर करावा, संधी द्यायचे काम करावं आणि सेवा करण्याचा मोका द्याचाल असं माडाच्या जनतेला मी अभिवादन करतो. आपण सर्वजण आला, सर्वांचं अभिनंदन करून मी आपल्या जाग येतो. जय हिंद, जय भारत.